स्मशानभूमी नसल्यावर रस्त्यावर हो. आता बघा आता विषयांतर आम्ही पाणी नसले असताना तर त्या दिवशी त्यांचा अंतिम संस्कार तिथे झालेच नसता साहेब. अहो. आता कुत्री मांजरासाठी तुम्ही 4-5 कोटीच्या तुम्ही संसानभूमी आम्ही ताई काय माझ्या पण हा सारखे कुत्रे आहेत तुम्ही, कुत्रे सर. मांजर हे सुद्धा आजकाल ते त्यांना सुद्धा सन्मानाने वागणू द्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत आदिवासी बांधवांसाठी अधिकृत स्मशानभूमी नसल्याचा गंभीर मुद्दा नगरसेविका लीला कातकरी यांनी महासभेत उपस्थित केला. एकीकडे आदिवासी नागरिकांसाठी अधिकृत स्मशानभूमी उपलब्ध नसताना दुसरीकडे पालिकेने प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की कर भरणाऱ्या आदिवासी नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा आणि स्मशानभूमी कधी मिळणार. दरम्यान यावेळी महापौर नितीन पाटील यांनी प्राण्यांचा उल्लेख करताना कुत्रे असा शब्द न वापरता आदराने संबोधावे असे सांगितले. आदिवासी समाजाच्या या मूलभूत प्रश्नावर पनवेल महानगरपालिका प्रशासन आता काय निर्णय घेणार. धामोला इथे जी सर गेल्या 2 दिवसापूर्वी मी गेलो. स्मशानभूमी नसल्यावर रस्त्यावर हो. आता बघा आता विषयांतर केलं की नाही उपप्रश्न तुम्ही? विचारला, सर. नाही उपप्रश्न नाही विषयांतरच केलं नाही. याला मान्यता द्यायची की नाही हा विषय. साहेब, प्रशासन- मग विरोधी पक्षनेते मी बोललो की मग आपल्याला हे होतं. साहेब- ठीक आहे साहेब, तुमचं- उपप्रश्न आहे. नाही नाही ह्या विषयाला धरून आहे का. 8 तारखेला माणूस पडला. आम्ही पाणी नसले असताना तर त्या दिवशी त्यांचा अंतिम संस्कार तिथे झालेच नसता साहेब. अहो ताई ती स्मशानभूमी वेगळी आहे. हा विषय काय आहे पटलावरचा विषय काय आहे. मग तुम्ही मग तुम्ही लेखी दिलंय का. लेखी दिलंय तुम्ही लेखी दिलंय. लेखी मी दोन केव्हा दिलेत लेटर तुम्हाला. नाही तुम्ही आता 8 दिवसापूर्वी तुमच्या इकडची व्यक्ती मयत झाली हा. दुर्दैवाने हा. तर त्याच्याबद्दल जी समस्या तुम्ही लेखी ह्याही समस्या जी विरोधी पक्ष नेत्यांच्या हातात आहे सामान्य हरीशने ऐकून घेतोय. तुम्ही बसा. आम्हाला माहिती आहे. मी त्याच्याशी- नवीन आहेत त्यांना अहो, काय आहे नियम अहो, माहिती. अहो, तुम्ही नियम शिकवा. ऐका ना. आदिवासी आहे. आम्ही ऐका सांगतो ना. नियम त्यांना कुठे सांगत पण मी त्यांच्याशी बोलतोय ना. हरीश आदिवासी आहेत, नवीन सदस्य आहेत, बोलू द्या. त्याची व्यथा मांडू द्या. माझा प्रश्न काय त्याची व्यथा मांडू द्या. माझा प्रश्न आहे का त्यांनी लेखी दिलंय का. 2 वेळा लेखी दिले ताई. ही घटना नाही 8 दिवसापूर्वी हे झालंय तर ही परिस्थिती अहो, आहे. साहेब 8 दिवस झाले. 8 दिवसापूर्वी आपण 8 दिवसापर्यंत प्रश्न देता येत नाही. आपल्या 8 दिवसानंतर देता येतात. पत्र दाखवा दिले त्यांच्याकडे द्या इकडे पत्र द्या. शिक्षण द्या रे. ते सांगितलं. उत्तर देता येत नाही त्यांना. एक आदिवासी महिला- एक आदिवासी प्रशिक्षणामध्येच हे सांगताय. एक आदिवासी महिला बोलतोय. बोलू दे त्यांना. दुसरा विषय पलटी ही बघा, ही बघा साहेब इकडे ये नेऊन जा. हे बघा रस्त्यावर कसं चालतात ते बघा. कशी अवस्था बघा ही अशी रस्त्यावर माहीत चालतात. इथे खारघर 21 शतकातला खारघर म्हणतात ना. कुत्रा कुत्री मांजरासाठी तुम्ही 4-5 कोटीच्या तुम्ही संसानभूमी आम्ही काय ताई विषयांतर करू नका. नाही सर असं नसतं. हा हे बघा उगाच असं आपण आपल्याला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून चुकीचा शब्द वापर करू नका. चुकीचा शब्द नाही सर हा आम्ही बोलत. चुकीचं बोलायचं नाही. हा बघा किती सभागृहामध्ये मी तुम्हाला सन्मानाने ताई बोलतोय ना मग तुम्ही बहिणीसारख्याच बोललं पाहिजे. हा कुत्रे मांजर हे सुद्धा आजकाल ते त्यांना सुद्धा सन्मानाने वागणू द्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता कुत्र्याला पण तुम्ही हा मग संसानभूमी बनवताय. त्याचा सुद्धा शब्द प्रयोग आपण सन्मानाने करा. आम्ही पण माणसे आहोत हा. आम्ही पण काय कुत्रे नाही हा. ना सर. सांगा बघू बघा किती मोठं ते आहे. अहो तिथे संसानभूमी दिसतंय का. तुम्ही मांडणार आहेत का त्या मांडणार आहेत. बघा ना तुम्ही मांडताय का त्यांना मांडू दे. हा मग त्यांना तुम्ही बसा. बसतो माझ्या वतीने तुम्ही बस त्यांच्या वतीने तुम्ही नका बोलू. तुम्ही बसा माझ्या वतीने नका बोलू. त्यांचा विषय तेच बोलतील. तेच ना. आता तिथे आमच्या इथे संसानभूमी नाही आणि 8 तारखेला जो हा माणूस मेलेला आहे या जुलैच्या काल 13वा झालं त्यांचं. हा बोला. मग त्यासाठी आम्हाला संसानभूमी कमसे कम आम्हाला मोठी नको छोटीशी तर संसानभूमी बनवून द्या सर. लोक माझ्या दाराशी येऊन शिवागाली करतात. मला पत्र 2 दिलेले आहेत सर मी. ठीक आहे चालेल. आयुक्त साहेब याच्यावर बोलतील. तिथे खाली पत्राचा सट पण बनवले ना तरी आम्हाला ठीक आहे खूप आभार होईल. चालेल लवकरात लवकर करण्यात येईल ताई. ठीक आहे धन्यवाद सर. धन्यवाद.